सर्वांना नमस्कार. आज दिनांक 5 मे 2020 रोजी आपण उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल या ठिकाणी जाहीर करत आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी आमदार मॅडम, पाटील मॅडम, शाखेचे सर्व अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम, जालना माध्यमिक शिक्षणाधिकारी झोपे मॅडम आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, 12वीचा निकाल राज्य मंडळाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आपल्याला जे काही सूचना दिलेल्या होत्या की 1 वाजता विभागीय मंडळाचे निकाल या ठिकाणी जाहीर करायचे आहेत. मला या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे की छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो काही निकाल आहे यावर्षी 92.24% एवढा निकाल लागलेला आहे. आणि जर आपण जिल्हावार जर बघितलं तर 1 नंबरला यामध्ये बीड जिल्हा, 2 नंबर छत्रपती संभाजीनगर, 3 जालना, 4 हिंगोली आणि 5 क्रमांक परभणी असा हा क्रम या जिल्ह्यांचा आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी यावर्षी देखील परीक्षेमध्ये बाजी मारलेली आहे. जे काही मुलं आणि मुली परीक्षेला प्रविष्ट झालेले होते तर मुलांच्या तुलनेमध्ये 4.44% मुलींनी यावेळेला जास्त प्रावीण्य किंवा पास होण्याचं जे काही प्रमाण आहे मुलींचं 4.44% एवढं आहे. आपण मागच्या वर्षीचा तुलनेत जर निकाल बघितला तर मागच्या वर्षी आपला 94.8% एवढा निकाल लागलेला होता. यावर्षी मात्र आपला 92.24 म्हणजे 1-2% निकाल आपला या ठिकाणी घसरलेला आहे किंवा कमी लागलेला आहे. याचं कारण म्हणजे आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव महोदया यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, प्रत्येक जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक महोदय, सीपी महोदय, पोलीस कमिशनर महोदय या सर्वांच्या सहकार्याने आणि आपले जे काही अधिकारी मंडळी आहेत, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, अगदी तालुका स्तरापर्यंत गट शिक्षणाधिकारी या सर्वांनी खूप मेहनत या परीक्षेसाठी घेतली आणि वेळेत पेपर तपासून देण्यासाठी आपल्याला आपले परीक्षक असतील, मॉडरेटर असतील, चीफ मॉडरेटर असतील यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं, जेणेकरून यावेळेला आपण न भूतो न भविष्यती किमान 3 आठवडे आधी 12वीचा निकाल जाहीर करू शकलो आहोत. तर मी माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि भविष्यामध्ये असंच त्यांचं सहकार्य राहील अशा अपेक्षा. 10वीचा निकाल एक 10 ते 12 तारखेच्या आसपास लागू शकतो. तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. 10-12 तारखेपर्यंत शेवटी तो अधिकार मंत्री महोदयांचा राज्य मंडळाचा आहे, पण एक आपण अंदाज जो काही 10-12 तारखेपर्यंत कॉपीचे 2 प्रकार असतात. एक परीक्षेच्या दरम्यान होणारी कॉपी, अशी आमच्याकडे 214 प्रकरणं झालेली होती. 214 प्रकरणापैकी 173 लोकांवर आपण कारवाई केलेली आहे आणि परीक्षोत्तर म्हणजे उत्तरपत्रिका तपासताना अशी 68 प्रकरणं आपण निदर्शनास आल्यानंतर त्या 68 प्रकरणापैकी 59 प्रकरणांवर आपण कारवाई केली. त्यांची त्या विषयाची संपादन रद्द केली. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज आपण टक्केवारी जर बघितली तर मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी जी आहे पास होण्याची ती जास्त आहे, 4.44% जास्त आहे. नाही, आपण एका विषयाची त्यांची संपादन रद्द केली म्हणजे त्यांचं आता यावर्षी ते उत्तीर्ण होणारच नाही. एकच विद्यार्थी असायचे, आपण त्याच्या पुढच्या 5 परीक्षांना त्याला प्रतिबंध 5 परीक्षा